तुम्हाला काही सेंटेन्सेस दिसत असतील, जसं की विचार केल्यानंतर सांग, दूध घेतल्यानंतर झोप, जेवण केल्यानंतर जा किंवा मला भेटल्यानंतर जा, आंघोळ केल्यानंतर पूजा कर किंवा घरी पोहोचल्यानंतर कॉल कर. अशा प्रकारची वाक्ये आपण बऱ्याच वेळेला मराठीत सहज बोलत असतो, पण जेव्हा इंग्रजीमध्ये अशा प्रकारची वाक्ये बोलण्याचा आपण प्रयत्न करतो तेव्हा आपण कन्फ्यूज होतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही हेच शिकणार आहात की अशा प्रकारच्या वाक्यांना आपण इंग्रजीमध्ये किती सहजपणे आणि सोप्या पद्धतीने बोलू शकतो. तर चला तर मग सुरू करूया. या प्रत्येक सेंटेन्समध्ये तुम्हाला असं दिसत असेल की काहीतरी एक काम केल्यानंतर दुसरे काम करायचे आहे. अर्थात एक काम केल्यानंतर दुसरे काम करण्याचे या वाक्यामध्ये बोलले जात आहे. तर अशा प्रकारच्या वाक्यांना जेव्हा इंग्लिशमध्ये बोलले जाते तेव्हा आफ्टर या शब्दाचा उपयोग केला जातो. तसं पाहिलं तर आफ्टर हे एक प्रेपोजिशन आहे आणि याचा मराठीत अर्थ होतो च्या नंतर किंवा पाठोपाठ. आणि आफ्टर हे प्रेपोजिशन टाईम आणि पोझिशन या दोन्ही सिच्युएशनमध्ये आपण उपयोगात आणू शकतो. चला तर मग आफ्टर हे प्रेपोजिशन वापरून आपण ही मराठीतील वाक्ये इंग्रजीत कशी बनवली जातात ते बघणार आहोत. पण त्याआधी त्याचे इंग्रजी स्ट्रक्चर कसे असते ते बघू. तर बघा, इंग्रजीमध्ये याचे स्ट्रक्चर असं असणार आहे. सुरुवातीला असणार आहे V1 म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप. त्यानंतर आपल्याला घ्यायचे असते आफ्टर. त्यानंतर आपल्याला घ्यायचे असते क्रियापदाचे ING प्रत्यय असलेले रूप. त्यानंतर सर्वात शेवटी घ्यायचे आहे ऑब्जेक्ट. म्हणजेच मराठीतले इंग्रजीमध्ये रूपांतर करताना इंग्रजीतील त्याचे स्ट्रक्चर असं असणार आहे. आता दिलेल्या वाक्यांमध्ये 2 क्रियापदं आलेली आहेत, तेव्हा तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणत्या क्रियापदाचे पहिले रूप वापरायचे आणि कोणत्या क्रियापदाचे ING प्रत्यय असलेले रूप वापरायचे, कारण तिथे 2 क्रियापदं दिलेली आहेत. तर ING प्रत्यय असलेलं क्रियापद जे आधी होणारं काम ज्या क्रियापदाने सांगितलेलं असेल त्याला ING प्रत्यय लावायचा आहे आणि नंतर होणारं काम ज्या क्रियापदाने दाखवलेलं असेल त्या क्रियापदाचं पहिलं रूप तुम्हाला वाक्यामध्ये वापरायचं आहे, म्हणजेच V1 फॉर्म. आता तुमच्या लक्षात आलेलंच असेल की कोणत्या क्रियापदाचं V1 फॉर्म वापरायचं आणि कोणत्या क्रियापदाचं ING प्रत्यय असलेलं रूप तुम्हाला वापरायचं आहे. चला तर मग आता ह्यावर दिलेल्या स्ट्रक्चरनुसार आपण सुरुवातीला जी मराठी वाक्य पाहिली त्या मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये रूपांतर करणार आहोत. इथे बघा, आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे विचार केल्यानंतर सांग. आता इथे बघा, दिलेल्या स्ट्रक्चरनुसार आपल्याला सर्वात आधी घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच V1 फॉर्म. आता V1 फॉर्म आपण नंतर होणाऱ्या कामासाठी वापरत असतो, म्हणजे सांगण्याची क्रिया ही नंतर होणार आहे म्हणून त्याचा आपण V1 फॉर्म हा वापरणार आहोत. मग सांगणे यासाठी आपण टेल हा शब्द इंग्रजीमध्ये वापरत असतो, म्हणून सुरुवातीला आपण घेतलेला आहे टेल. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आफ्टर आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे ING प्रत्यय असलेले रूप, म्हणजेच आपण घेतलेलं आहे थिंकिंग. कारण विचार करण्याची क्रिया ही आधी झालेली आहे, हे काम आधी झालेलं आहे म्हणून विचार करण्यासाठी आपण थिंक हा शब्द वापरत असतो, म्हणून त्या क्रियापदाला आपण ING हा प्रत्यय लावलेला आहे. अशा प्रकारे मग या वाक्याचं विचार केल्यानंतर सांग इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन झालेलं आहे टेल आफ्टर थिंकिंग. आता अशाच प्रकारे दुसऱ्या वाक्यांचे सुद्धा आपण इंग्रजीत ट्रान्सलेशन करू. तर आपलं नेक्स्ट सेंटेन्स आहे दूध घेतल्यानंतर झोप. आता या वाक्यांमध्ये सुद्धा 2 क्रियापदं आलेली आहेत. एक आहे झोपणे आणि दुसरं आहे घेतल्यानंतर म्हणजेच घेणे. तर आता या वाक्याचं आपण ट्रान्सलेशन करू. आता इथे झोपण्याची क्रिया ही नंतर होणार आहे म्हणून आपण त्या क्रियापदाचं पहिले रूप घेणार आहोत, म्हणून आपण इथे झोपण्यासाठी घेतलेलं आहे स्लीप. त्यानंतर घेणार आहोत आपण आफ्टर आणि नंतर दूध घेण्याची क्रिया ही आधी होणार आहे म्हणून आपण इथे घेणार आहोत टेकिंग मिल्क. घेणे म्हणजेच टेक, म्हणून आपण टेक या क्रियापदाला ING प्रत्यय लावलेला आहे म्हणजेच टेकिंग. म्हणजेच स्लीप आफ्टर टेकिंग मिल्क अशा प्रकारे. आता नेक्स्ट आहे मला भेटल्यानंतर जा. आता या वाक्यांमध्ये सुद्धा 2 क्रियापदं आलेली आहेत, ती म्हणजे जा म्हणजेच जाणे आणि एक भेटणे, हे 2 क्रियापदं आलेली आहेत. तर आता आपण V1 फॉर्म कोणत्या क्रियापदाचा घेणार आहोत, तर नंतर होणारे जे काम आहे त्याचा. आता इथे जाण्याची क्रिया ही नंतर होणार आहे म्हणून आपण त्यासाठी घेणार आहोत त्याचा V1 फॉर्म गो. गो म्हणजेच जाणे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आफ्टर आणि त्यानंतर
पहिली होणार मीट. मीट म्हणजेच भेटणे. म्हणजेच आधी जे होणारं काम आहे ते भेटण्याचं काम होणार आहे, म्हणून आपण त्याला ING प्रत्यय लावलेला आहे. मीटचं मीटिंग. आणि मला ऑब्जेक्ट आहे म्हणून आपण तिथे घेतलेलं आहे मी. म्हणून इंग्रजीत वाक्य कसं तयार झालेलं आहे तर गो आफ्टर मीटिंग मी, म्हणजेच मला भेटल्यानंतर जा. नेक्स्ट आहे जेवण केल्यानंतर जा. आता इथे सुद्धा जेवणाची क्रिया ही आधी होणार आहे आणि नंतर जाण्याची क्रिया होणार आहे. तेव्हा आपण स्ट्रक्चरनुसार याचे सुद्धा इंग्रजीत ट्रान्सलेशन करू. इथे जाण्याची क्रिया ही नंतर होणार आहे, म्हणून आपण जाण्यासाठी गो हा शब्द V1 फॉर्ममध्ये वापरणार आहोत. गो त्यानंतर घ्यायचं आहे आफ्टर. आणि जेवणाची क्रिया ही आधी होणार आहे, म्हणून त्याचा ING प्रत्यय असलेले रूप आपण घेणार आहोत. इट्स ईटिंग. आणि ऑब्जेक्ट आहे जेवण, म्हणून त्यासाठी आपण घेतलेला आहे शब्द फूड. म्हणजेच गो आफ्टर ईटिंग फूड. आता तुम्ही गो आफ्टर ईटिंग फूड किंवा गो आफ्टर हॅविंग फूड अशा प्रकारे सुद्धा हे सेंटेन्स बोलू शकता. म्हणजे ईटिंग फूडऐवजी तुम्ही हॅविंग फूड अशा प्रकारे सुद्धा तुम्ही बोलू शकता. नेक्स्ट सेंटेन्स आहे आंघोळ केल्यानंतर पूजा कर. आता इथे सर्वात आधी आंघोळ करण्याची क्रिया होणार आहे, त्यानंतर पूजा करण्याची क्रिया ही होणार आहे. पूजा करणे यासाठी आपण इंग्रजी शब्द वापरत असतो वर्शिप. मग आता ही क्रिया नंतर होणार आहे, म्हणून आपण त्याचा V1 फॉर्म इथे घेतलेला आहे वर्शिप. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आफ्टर. नंतर आंघोळ केल्यानंतर. आंघोळ करणे यासाठी आपण टेक अ बाथ असं म्हणत असतो, म्हणून आपण घेणे किंवा करणे यासाठी टेक हे क्रियापद घेतलेलं आहे आणि त्याचा ING प्रत्यय असलेलं रूप मग आपण इथे घेतलेलं आहे. म्हणजेच वर्शिप आफ्टर टेकिंग अ बाथ अशा प्रकारे याचं ट्रान्सलेशन झालेलं आहे. नेक्स्ट आहे घरी पोहोचल्यानंतर कॉल कर. आता या सेंटेन्समध्ये घरी पोहोचण्याची क्रिया ही आधी होणार आहे आणि नंतर कॉल होणार आहे. म्हणून मग हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं ट्रान्सलेट होईल तर सुरुवातीला V1 फॉर्म आपण घेणार आहोत, जे नंतर काम होणार आहे, म्हणजेच कॉल करण्याचं. म्हणून आपण V1 फॉर्म घेणार आहोत कॉल. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आफ्टर. त्यानंतर पोहोचणे, त्यासाठी आपण रीच हा शब्द वापरत असतो, मग त्याचा ING प्रत्यय आपण इथे घेणार आहोत, म्हणजेच रीचिंग. आणि ऑब्जेक्ट आहे घरी, म्हणजेच होम. म्हणजेच हे वाक्य कसं होणार आहे कॉल आफ्टर रीचिंग होम. आता फ्रेंड्स, तुम्हाला हीच वाक्य जर पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळात जर सांगायची असतील तर अशा वेळेला मग त्याचे स्ट्रक्चर कसं असणार आहे ते आता आपण बघू. तर सर्वात आधी इथे तुम्हाला घ्यायचं आहे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर घ्यायचं आहे V2 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप. कारण इथे भूतकाळ आहे म्हणून आपण क्रियापदाचे दुसरे रूप वापरणार आहोत. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे आफ्टर. त्यानंतर घ्यायचं आहे क्रियापदाचे ING प्रत्यय असलेले रूप. आणि सर्वात शेवटी मग तुम्हाला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट. आता इथे V2 फॉर्म केव्हा वापरायचा, कोणत्या क्रियापदासाठी वापरायचा आणि ING प्रत्यय असलेलं कोणत्या क्रियापदासाठी वापरायचा हे वरीलप्रमाणेच आहे. फक्त बदल काय करायचा आहे की तुम्हाला इथे V1 फॉर्मऐवजी फक्त V2 फॉर्म वापरायचा आहे. आता पास्ट टेन्समधलं अशा प्रकारचं एक एक्झाम्पल आपण बघूया. आता इथे बघा सेंटेन्स आहे घरी पोहोचल्यानंतर त्याने फोन केला. आता ह्या वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणजेच कर्तासुद्धा दिलेला आहे त्याने, आणि त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये ही हा शब्द वापरत असतो. आता इथे सुद्धा दोन क्रिया झालेल्या आहेत, एक घरी पोहोचण्याची आणि एक फोन करण्याची. म्हणजे V2 फॉर्म वापरायचा आहे आणि क्रियापदाचे ING प्रत्यय असलेले रूप वापरायचे आहे. ते कुठे कशासाठी वापरायचे आहे ते वरीलप्रमाणेच इथे राहणार आहे. मग आता आपण बघूया की याचे इंग्रजीत कसं ट्रान्सलेशन. आता इथे बघा या वाक्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट दिलेला आहे, कारण आपल्याला सब्जेक्ट आधी घ्यायचा आहे तो आहे त्याने. त्यासाठी आपण इथे वापरलेलं आहे ही. त्यानंतर फोन केला म्हणजेच आपल्याला इथे कॉल हा शब्द वापरावा लागणार आहे. मग तो V2 फॉर्ममध्ये आपल्याला घ्यायचा आहे, म्हणून आपण इथे घेतलेला आहे कॉल्ड. ही कॉल्ड. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आफ्टर. त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला घरी पोहोचल्यानंतर. मग आता इथे पोहोचणे यासाठी आपण रीच हा शब्द वापरतो, मग त्याचा आपल्याला ING प्रत्यय असलेलं रूप घ्यायचं आहे, म्हणजेच रीचिंग. आणि इथे ऑब्जेक्ट दिलेले आहे घरी, म्हणून आपण इथे शेवटी घेणार आहोत ऑब्जेक्ट होम. म्हणजे हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं ट्रान्सलेट झालेलं आहे तर ही कॉल्ड आफ्टर रीचिंग होम. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, जेवण केल्यानंतर मी शाळेत गेलो. आता हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्सचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे. तिथे मी तुमचे ते ट्रान्सलेशन चेक करणार आहे.
आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.